मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता 10:15 मित्रांनो मी आता निघलो कामाला. आज लवकर जायचा विचार चालला होता. 10:15 झाली आणि मला जायचा लवकर विचार चालला होता कारण की आज होळी आहे, त्यामुळे लवकर यायचं परत जाऊ. ठीक आहे, बघू आता किती वाजेपर्यंत येणं होते. जायला थोडंसं उशीर 10:30 व्हायचे ना. आता तिथून निघायला पुढं परत टाईम लागेल. मम्मीला म्हणलं पटकन डाव करतो. मम्मी काय टाईमपास करायला सगळा काय मम्मी कोणचं दिलं का? लिंबच संपवावं लागेल. त्याला काहीतरी पिशवी दे ना, काय साडे दिला म्हणायला. गाडवे साहेब आहेत का? गाडवे साहेब तुमचे दर्शन देता का? देता की घेता? मग येता का लवकर? आहे का? आहे होते हो दिवस थांबल्याशी बाहेर तिथं. आहे इकडे थांबला नाही डाव्या हाताला. नाही का मग घाल ना मग. का बरं हाटली की पुढे आता सगळा आम्हाला कोर्टात यायची गरज लागली कारण की कोर्टामध्ये गोळी ठेवली. सगळं काही कोर्टात यावं लागेल. कुठं बंद आहे हो गया ना अंदर जो अंदर चार दिन हो गए पार्किंग में काम कर रहा है और मेरे 10 बंदा है, मेरे 12 बंदा है. अभी सिर्फ 2 ही बंदा दिख रहा है. मित्रांनो आता साईडवर पोहोचलोय. पट्ट्या वगैरे झाल्या तिकडचे मारून होती, एवढी पट्टी मारायची राहिली का भैया तुमको आणि ब्लॉग तिकडची पॉईंटवर ठेवली यांना POP चालली तर POP येणार आहे पुढं पुढं या साईडला त्या साईडला पण तिथं पण POP येणार आहे. एवढी पट्टी मारायची आणि वाईट करायची आता आपल्याला फक्त. POP वाले भैया हमारे जल्दी हमसे जल्दी आ गए इधर. हम जिस भी साइड पे जाते लेट ही जाते. प्रकार बघा मित्रांनो तिजोरी टाईप ब्लॉक तुला पोगड आम्हाला सगळं काय आता काय बरोबर आहे. हां कोणतं पेज आता का 16 काय दोन का लोक का बरं वायरिंग तुम्हीच केली. काम नीट कर. हा लाकडे ना काकडे भाऊ नमस्कार. काकडे भाऊ एकदम निवांत आले. हे दोघं जण काय लाईटीन पट्ट्याला राहिले काय यांचं यांना करा कुठं काय वायरी ओढून राहिली काही नाही. डिमर उलटे टाकू राहिले. डिमर लिग्रेन नाव इकडं उलट बोर्ड बरोबर आहे सरळ आणि लिग्रेन डिमर असे पाहिजे. डिमर वरती पाहिजे. वरती जाऊन मग बरं कशी आहे डिमर. आता 6:45 वाजले. आता साईडवरून निघालं बघा आता. आम्हाला जायचं 6लाच होतं. घरात साईड आहे आमचं बोलणं. जाऊ का प्रतीक? काकडे आपले काकडे जाऊ का? अरे जायचं आता निघालोय आम्ही आणि गाडी चालवायला आपले काकडी भाऊ आहे. काकडी भाऊ झाले मोटर रेकॉर्ड आहे. काकडी भाऊचं रेकॉर्ड मला उतरल्यावर सांगतो. त्याचे 3च चहा झाले आणि तिथे जाऊ म्हणतोय 4 चहा झाले. कोण ते बावड 3च चहा झाले त्यांना म्हणलं 4 वेळेला 4 चहाचे पैसे देऊन आलाय. लई येड आहे काय मूर्ख माणूस एकदम. लोक लुबाडून गेल्यावर तुम्हाला कळेल का? लोक लुबाडून गेल्यावर कळेल तुम्हाला. त्याला आम्हाला काय करायचं होतं? काय करा व्हिडिओ मोठी मोठी कार केली गंमत मध्ये. मित्रांनो स्टेट बँक चौकात आहे ना आता गाड्या उचलायचा कार्यक्रम चालला बरं का. हां गाड्या अशा उचलू राहिले तुपात आणि भाऊनी बघा कसा लांबून कट आणला आपल्या. तिकडं पण थांबले. तो पलीकडून बी थांबले उजव्या हाताला पलीकडून.
तिकडे बी धाम त्याच्यामुळे मी नाही काय. गाडी धरली ना, सोडून द्या ना. झालं आपल्याकडे टाकेल नाही, तर आपल्याला परफेक्ट नाही. गाडी 15 वर्षी पुढे गेली. काय करूया? ऑनलाईन नाही गेली गाड्या टाटा online पे नाही, काहीच नाही. आहे अशी सोडून द्यावं लागेल. पोलीस त्याच्याकडून देईन ना पडेल. ला देणगी द्यावं लागेल कडे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शोरूमला गाठवला हा महात्मा चौकात बघा होळीचं काम होळी बनवून राहिली तर मग आता घरी आलो खंडूला मी आता पोळी बनवून राहिली सगळ्यांनाच बोर राहिली स्वयंपाक करून राहिली खंडूला गरम गरम पोळी हे रमी गरम पोळी खाते लगेच अशी टाकल्यावर नाही का हो आता कसं खाते तर माझं होळी त्यामुळे लोकांच्या वळ्या सुद्धा पेटलं बघायचं माझं हा मंदिरात तशी मोठी होळी करायची आरती झालं सगळ्यांनी मिळून म्हणा हॅप्पी होळी म्हणा काय ते म्हणा म्हणा आता अरे जेवण नाही आले करून तुम्ही हे भारी ओरडायची ओरडून राहा तू रेकॉर्डिंग केली प्रणव शेट तुम्ही फक्त कॅमेरा घ्या राव तर मला डायरेक्ट ऑर्डर देऊन टाकतो मोठा आहे नमस्कार दारा बाहेर चांगला चटका वाचला बाहेर पाहिजे ना ना तुम्ही घ्या पुढे चला दांडा घ्या एखादा राहुल नाही भाऊ नाही त्याला काय तुला भाऊ पूर्ण येऊ ना अरे रोहित रोहित भाऊ रोहित डायरेक्ट कोपरे कोपरे पळून गेला वॉटर वॉटर लागले इथं लागले आज लागलं का स्क्रूड्रायव्हर घुसले सुडे घुसलं आणि ह्या इकडे आमच्या काय करून हे लागला असेल काळ काळ ती आत्ता नारळाचं लागला असेल मित्रांनो आत्ताच होळी मंदिरापासून आले होळीतून नारळ काढले त्यातलं थोडंसं त्याचा नारळाचा प्रसाद आहे हे खड्याला खाऊ भजी केली का वा जेवायचे झाले मम्मीने वा भजी केली पोरांना जाऊ तुला कोणतं आईस्क्रीम आणायचं मम्मी बोल स्ट्रॉबेरी आणा सगळ्यांना स्ट्रॉबेरी आणि पप्पा तुम्हाला काय आणायचं 10 वाला आणायचं 20 वाला आणायचं हां जावायला सगळ्यांना आणायची स्ट्रॉबेरी नाही पण मसाला आणा मग एक काम करू का ते फॅमिली पॅक आणू कुठं सगळ्यात मोठा फॅमिली पॅक आणतो ना मग 100-150 रुपयाचा म्हणजे काय आहे डायरेक्ट वाटीत घेऊन खात आहे हां ती नाही कोणती पप्पा मग आणू नको तुम्ही बघा मम्मी नाही आणणार ते 10 रुपयाची आईस्क्रीम आणणार फक्त मला 40 रुपयाचं कोण आणणार जाऊ का कारण आत्ताच दुकानात आलोय बघत आईस्क्रीम कोणते कोणते एवढे आईस्क्रीम घेतले आता किती 100 रुपये झाले ना 100 रुपये या चला आओ क्या आईस्क्रीम आली मला ओरडणार किती आणले असते आईस्क्रीम
किती काढली सगळी दाखवतो तू दाखवलं रोग कसं ओरडते मला हा बाबा तुमचं लगेच आईस्क्रीम वर जोर हा किती आणली बघा शोकोवर आणली होती ती माझ्यासाठी आणली तुमच्यासाठी कुल्फी आणली 10 रुपये आता चौकातून आईस्क्रीम वगैरे घेऊन आलोय आता आहे ना जेवण वगैरे करून निवांतपैकी कारण की थोडीशी भूक लागली आहे ना आहे की नाही? अरे बँडेज आणलं का आणलं आणलं आणलं. लावून मग दुसरी बडबड कर. बस तर मित्रांनो जेवायला गुळवणी पुरी भजी आणि ही कसली भाजी पालक भाजी हा, पालकची भाजी काय लावून आणि मेथकं तर आज होळी होती त्यामुळे मम्मीने एवढा मेन्यू केला आहे मम्मी कधी हे गुळवणी पुरी वगैरे काही कधी करत नाही आहे का उद्या काय सुट्टी होय काय उद्या ग्रहण पण आहे त्यामुळे सुट्टी घे ग्रहणमुळं बरं बरं ठीक आहे मित्रांनो आता 11:15 वाजलेत पाणी सुटलं होतं पण पाणी खराब आलं ना त्यामुळे मी बाहेरच होतो एवढं हा घेतली होती आता मित्रांनो मग अशी कोण वगैरे आणली होती गावातून आपण म्हणजे चौकातून आता जरा कोण खाऊ थंड थंड जरा कसं आता गरमायला लागलंय आजच होळी झाली आता होळी तर मित्रांनो आज होळी झाली होळीचं महत्त्व म्हणजे असं की आजपासून थंडी पूर्णपणे गायब होती आहे की नाही त्यामुळे मग आता पहिल्या दिवशी उद्घाटन केलं मी आता आलोय कोण घेऊन तू खाल्लं काय नाही खाऊन घे ना मग लगेच खाऊन घे मग ते काय आहे, परत ते पाणी होतं त्याचं मम्मी ऐक ना तर मित्रांनो आईस्क्रीम वगैरे खाऊ तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद